वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे कनिष्ठ अभियंता, केमिस्ट तसेच फिल्टर इन्स्पेक्टर असे आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वेतन 38,600 ते 1,22,800 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 16/12/2023 ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 31/12/2023 ही शेवटची तारीख आहे. केंद्र प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट मिळण्याचा दिनांक परीक्षा दिनांकाच्या 7 दिवस अगोदर वेबसाईटवर अवेलेबल करून दिला जाईल. परीक्षेचा दिनांक सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. पदाची नावं आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य. वेतन मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 रुपये या रेंजमध्ये. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर या पदासाठी देखील वेतन सेम आहे. कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य तसेच केमिस्ट या पदासाठी 29,200 रुपये ते 92,300 रुपये या रेंजमध्ये वेतन मिळणार आहे. आणि फिल्टर इन्स्पेक्टर या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपये या रेंजमध्ये वेतन मिळणार आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केला जाईल. संभाव्य बदलाबाबतच्या सूचना सोलापूर महानगरपालिकेच्या दिलेल्या संकेतस्थळावर प्रसारित केल्या जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सरळ सेवा भरतीकरिता पदनिहाय समांतर आरक्षण व आवश्यक अर्हता व पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब, रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अर्हता व पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर. या पदासाठी देखील आरक्षण दिलेलं आहे. अर्हता आणि पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. तिसरं पद आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर्स. या पदासाठी आरक्षण दिलेलं आहे. तसेच मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका म्हणजे डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केमिस्ट गट क या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी धारण केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच 2 वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य दिले जाईल. पुढचं पद आहे फिल्टर इन्स्पेक्टर गट क. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र या विषयातील पदवी धारण केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच अनुभव धारकास प्राधान्य दिले जाईल. आकारण्यात येणारे शुल्क, खुला प्रवर्ग 1,000 रुपये, इतर अन्य सर्व प्रवर्गासाठी 900 रुपये. संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल. अर्ज सादर केलेल्या उमेदवारास प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव, त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला, गॅझेट सादर करणे आवश्यक आहे. पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र, वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये. अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये तफावत आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग, क्रीमी प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडूबाबतचा अनुभव व अर्ज करावयाचा प्रवर्ग तसेच ज्या दिव्यांगांना मदतनीस आवश्यक आहे त्याबाबतचा तपशील या बाबी न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे व अचूक भरणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांना यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवा आयोजन कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी पुराव्यासह स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. दिलेली शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तरच अर्ज करायचा आहे. वयोमर्यादा सर्व उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे राहील. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे इतकी राहील. भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचे सामाजिक समांतर आरक्षण तसेच वर नमूद केलेली पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती बदल वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. निवड पद्धत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ईमेल किंवा SMS द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच सोलापूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल. त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळास भेट देणे आवश्यक राहील. ईमेल किंवा SMS मिळाला नाही ही सबब मान्य केली जाणार नाही. वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही म्हणजे मुलाखत होणार नाही. मात्र निवड सूचीतील उमेदवारांची व त्या उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी म्हणजे KYC व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवले जाईल. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 50% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरिता पाचारण करण्यात येईल. त्याबाबतची यादी व वेळापत्रक सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ईमेल व मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी बाबतची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 स्वयंसाक्षांकित प्रतीसह उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. कागदपत्रे तपासणीच्या वेळी उमेदवार शैक्षणिक व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणीकरिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आपली सगळी कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहे. तसेच 2 झेरॉक्स कॉपीजचे सेट सोबत घेऊन जायचे आहे आणि झेरॉक्स कॉपीजवरती स्वतःची सही करायची आहे. प्रमाणपत्र पडताळणीसाठी येतेवेळी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांच्या मूळ प्रती व त्याची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेल्या ओळखीचा पुरावा व स्वतःचे आधार कार्ड व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा असेल, एक सेट झेरॉक्स कॉपीचा असेल, तसेच स्वतःचे आधार कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देखील सोबत घेऊन जायची आहे आणि त्यावरती देखील सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतः सही करायची आहे. पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर्ड केलेल्या ईमेल व मोबाईल क्रमांकावर SMS किंवा ईमेलद्वारे निवड सूची, प्रतीक्षा यादी व नियुक्तीबाबत कळविण्यात येईल. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाईल. लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवारांना ईमेल, SMS द्वारे त्याबद्दल सूचित केले जाईल. उमेदवार थेट लिंकवरून त्याचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राबाबत कोणताही वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी विधिग्राह्य राहील.
सर्वसाधारण अटी: उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्रात 15 वर्षे अधिवास करीत असल्याबाबतचे त्याने सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबतचा जन्मदाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णयानुसार नवीन अंशदान निवृत्ती योजना म्हणजेच परिभाषित अंशदान निवृत्ती योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू राहील म्हणजे NPS लागू राहील. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अन्वये उमेदवाराने नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. उपरोक्त पदावर अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीनंतर उमेदवाराची मेडिकल बोर्ड सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. उमेदवारांनी 10वीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. जे सदरचे अट पूर्ण करत नाहीत अशा उमेदवारांना मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. उमेदवारांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल. अर्जातील माहिती बदलाबाबत नंतर कोणत्याही प्रकारची विनंती अर्ज स्वीकारले जाणार नाही अथवा बदल विचारात घेतले जाणार नाहीत. नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी विहित केलेली इतर बंधपत्र, प्रतिज्ञापत्र, वचनपत्र, करारपत्र विशिष्ट स्वरूपात भरून दिल्याशिवाय महानगरपालिका सेवेत रुजू करून घेतले जाणार नाही. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांची निवड झाल्यावर किंवा नियुक्ती दिल्यानंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात व परीक्षेच्या वेळी दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी, निवड, नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांसाठी त्यांच्या नेमणुकीच्या मूळ दिनांकापासून 2 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात आलेल्या पदाचे मूळ वेतन प्रथमतः 2 वर्षे कालावधीसाठी लागू राहील. परिवीक्षाधीन कालावधी नियमित झाल्यानंतर इतर देय भत्ते लागू राहतील. नेमणुकीच्या मूळ दिनांकापासून 2 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी लागू असेल. तसेच अशा उमेदवारांचे परिवीक्षाधीन कालावधीतील काम समाधानकारक नसल्यास अपवादात्मक बाब म्हणून किंवा त्यासंबंधीची कारणे नमूद करून परिवीक्षाधीन कालावधी 12 महिनेपर्यंत वाढविण्यात येईल. तदनंतरही ह्या वाढीव कालावधीत काम समाधानकारक नसल्यास सदर कर्मचारी अधिकारी यांची सेवा समाप्त करण्यात येईल. 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर सेवा नियमित करण्यात येईल. जाहिरातीमध्ये नमूद पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व विषयाशी संबंधित 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ स्वरूपाची 200 गुणांची 2 तासाची ऑनलाईन परीक्षा असेल. खेळाडू उमेदवारांसाठी आरक्षण उपलब्ध आहे. परीक्षेसंबंधी प्रतीक्षा यादी, कागदपत्रे तपासणीबाबत, नियुक्ती आदेश याबाबतची माहिती केवळ SMS, ईमेलद्वारे कळविण्यात येईल. कोणताही पत्रव्यवहार पोस्टामार्फत केला जाणार नाही. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. ज्या उमेदवारांचं सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये BE किंवा BTech झालेला आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांचं BSc इन केमिस्ट्री किंवा BSc इन मायक्रोबायोलॉजी झालेला आहे असे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. अनुभवाची गरज नाही. फ्रेशर्ससाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.